जय श्रीराम मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याचे महत्त्व। गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात खूप मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। गुढीपाडवा हा हिंदू धर्मशास्त्रानुसार पहिला दिवस मानला जातो। हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून साजरा केला जातो। हा दिवस म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस। हा गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक असते। गुढीपाडवा हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक मोठ्या मोठ्या वस्तूंची खरेदी करतात, कारण त्या दिवशी मुहूर्त खूप चांगले असते। गुढीपाडव्यासाठी आपण काय काय लागणार आहे ते साहित्य बघूयात। गुढी ही बांबूच्या काठीची असते। ती आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर उभारली जाते। गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे। आपल्याला गुढी उभारण्यासाठी एक रेशीम वस्त्र लागणार आहे, जी की आपण पैठणीची साडी सुद्धा गुढीला नेसवू शकतो। त्यावर आपल्याला एक कलश चांदीचा किंवा तांब्याचा कोणताही चालेल उलटा ठेवायचा आहे। त्या कलशावर एक चंदनाचे किंवा कुंकाचे स्वस्तिक काढायचे आहे। स्वस्तिक ही शुभ कार्याची खूण मानली जाते। त्यानंतर गुढीला हळदी कुंकू वाहून एक फुलांचा हार घालायचा आहे। कोणत्याही फुलांचा हार चालेल। त्यानंतर गुढीला आपण कडुलिंबाचे पाने सुद्धा लावतो। कडुलिंब हे अर्थात कडू आहे, पण कडुलिंब हे गुणकारी वनस्पती आहे। गुणकारी वनस्पती असे की कडुलिंबाचे सेवन केल्यानंतर आपल्याला वर्षभरात एकही दुखणे येणार नाही। त्यानंतर गुढीला आपण साखरेची गाठी सुद्धा घालतो, कारण गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे त्या दिवशी गोड म्हणून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो म्हणून खडीसाखरेची गाठी घातल्या जाते। त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी यथासांग गुढीची पूजा करून नैवेद्य करून आरती करायची असते। घरातल्या सर्व जणांनी कडुलिंबाचे सेवन करायचे असते। त्यानंतर सर्वांनी एकमेकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात आणि नवीन संकल्प जर करायचे असतील तर गुढीपाडव्याच्या दिवसापासून आपण काही नवीन विचारांना आत्मसात करू शकतो। गुढीपाडवा हे विजयाचं प्रतीक आहे। तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या वर्षभरात ज्या ज्या संकटांना आपल्याला तोंड द्यायचे आहे, त्याच्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याला काही संकल्प करायचे आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण देवीची उपासना सुरू करायची आहे, कारण या दिवसापासून नवरात्र सुरू झालेले असते। गुढीपाडव्याच्या दिवशीपासून आपण पुढे 11 दिवस रामरक्षा सुद्धा सिद्ध करू शकतो, जे की रामरक्षा ह्या काळामध्ये आपल्याला 11 वेळेला म्हणायची असते। गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन नवीन संकल्प घ्यायचे असतात, जे की आपल्याला वर्षभर पूर्ण करायचे असतात। तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काय नवीन संकल्प घेणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।